ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अशोक सराफ यांचा सत्कार करण्यात आला। भिवंडीतील एपीजे उड्डाणपुलावर ट्रक बंद पडल्यानं वाहतूक कोंडी झाली होती। नाशिक रोड ते नदी नाका या रस्त्यांवर तब्बल 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। जळगावमधील कलावसंत नगर परिसरात मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं भाजप नगरसेवक आक्रमक झाले। भाजप नगरसेवक विजय बांतल यांच्यासह नागरिकांनी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं। नागपुरातील सावनेर तालुक्यातील अनेक गावातील 100हून अधिक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र जमले। प्रस्तावित एमआयडीसीसाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदं भरली जाणार आहेत। उर्दू, हिंदी, तेलुगू, कन्नड दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळांमधील शिक्षकांची पदं भरली जाणार आहेत। मुंबई पालिका महापौर ऋतू तावडेंनी आयुक्त अश्विनी भिडेंना करमरीत पत्र दिले। पालिकेच्या जनसंपर्क विभागासाठी सक्षम सहाय्यक आयुक्त नियुक्त करा अशी मागणी ऋतू तावडेंनी आयुक्तांकडे केली। एमएमआरडीए मधील सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंत्यांसह काही पदांच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे। भरती प्रक्रियेतील गैरप्रकाराची सखोल चौकशी करण्यासाठी स्थगिती देण्यात आली आहे। पालघरच्या दापचारी येथे आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दापचारी येथील 1395 एकर जागेची पाहणी केली। ड्रग्ज फ्री महाराष्ट्रासाठी केवळ गृह विभाग नाही तर शासनाचे सर्व विभाग एकत्रित काम करणार। सर्व विभागांनी त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत सादरीकरण केले। मुंबई 2025 मध्ये तब्बल 1,54,000 लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला। मुंबई महापालिकेनं 2030 पर्यंत मुंबईला रेबीज मुक्त शहर बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। कापूस आणि त्यापासून तयार उत्पादनं आता थेट परदेशातील मॉलमध्ये मिळणार। जागतिक फॅशन बाजारपेठांपर्यंतची साखळी बळकट करण्यासाठी फार्म टू फॉरेन संकल्पनेद्वारे महाराष्ट्र जागतिक एक्सपोर्ट हब होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला। महापौर कार्यालय, निवासस्थान आणि महापौर पदाचा परस्पर उल्लेख टाळण्याचे ऋतू तावडेंनी निर्देश दिलेत। ऋतू तावडेंनी पालिका आयुक्त अश्विनी भिडेंना पत्र लिहित स्पष्ट सूचना दिल्या। सोलापूर शहरातील 7 जागांपैकी 2च जागांवर पीओटी तत्वावर विकास होणारे महापौर विनायक कोंड्याल यांनी 2 जागेच्या प्रस्तावाला दुरुस्तीसह एकमतानं मंजुरी दिली। पुण्यातील सारथी कार्यालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। माधव निर्णय होईपर्यंत सारथी मुख्यालय आवारात बेमुदत उपोषण करण्याचा कर्मचाऱ्यांनी इशारा दिला। मुंबई उच्च न्यायालयामार्फत घेण्यात आलेल्या लिपिक पदाच्या कौशल्य चाचणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं उमेदवारांचं नुकसान झालंय। या गंभीर तांत्रिक त्रुटींची सखोल चौकशी करून परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी संतप्त उमेदवारांनी केली। प्रो गोविंदा लीग 2026 सीझन 4चा शानदार शुभारंभ झाला। प्रो गोविंदाचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी नव्या हंगामाची अधिकृत घोषणा केली। पूर्वेश सरनाईक यांनी प्रो गोविंदा संदर्भात माहिती दिली आहे। हा आपला उत्सव आणि आपली संस्कृती आहे, ते देशापर्यंत पोहोचवणार असं पूर्वेश सरनाईक म्हणाले। मुंबई महापालिकेची स्थायी समिती सभा रद्द करण्यात आली आहे। महापौर यांच्या समाज माध्यम प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपये वर्षाचे खर्च होणार असल्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत मांडण्यात येणार होता। नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये ट्रॅक्टर अपघातात चालकाचा मृत्यू झालाय। ट्रॅक्टरनं शेतातील काम आटोपून घरी परतत येत असताना अपघात झाला। राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे। 22 ऑगस्टला राहुल गांधींचा छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। पिंपरी चिंचवड पालिकेच्या कार्यालयावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई काढताना कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला। या घटनेमुळे एकच खळबळ माजली। कोल्हापुरात माणी दरवाढी विरोधात उबाठाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। पालिकेच्या सभागृहाबाहेर घोषणाबाजी करत उबाठाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। रिक्षा टॅक्सीचे परवाने तपासण्यासाठी परिवहन विभागाकडून समितीची नेमणूक करण्यात आली आहे। सर्व विभागीय आयुक्त परवान्यांची तपासणी करणार आहे। बोगस परवाने रोखणं, नियमांची अंमलबजावणी करणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे।
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री आदित्य तटकरे यांच्या हस्ते लग्न आणि बरंच काही या आगामी मराठी चित्रपटाच्या पोस्टरचं मंत्रालयात अनावरण करण्यात आलं. पोस्टर अनावरणानंतर लग्न आणि बरंच काहीच्या कथानकाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली. खासदार अमोल कोल्हेंची पुणे महापालिका आयुक्तांसोबत बैठक झाली. या बैठकीत मतदारसंघातील नागरी प्रश्न आणि पायाभूत सुविधांच्या कामांवर चर्चा झाली.